Good morning guys, welcome to our लाईफ विथ नीलप्रिया. सो आज आहे डे 2 जर्नीचा, जिथे आम्ही आता पुण्यात स्टे केलेला बाणेरमध्ये. आता आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत आणि इथून चेकआउट करतोय हॉटेलमधून. सो बघू आज काही प्लेसेस आम्ही एक्सप्लोर करणार आहोत आणि स्टार्टिंग बघू, एकतर ब्रेकफास्ट आधी करू किंवा गणपतीचं दर्शन घेऊ दगडूशेठचं. आणि नंतर मग वेगवेगळे प्लेसेस. एक मी गार्डन बघितलेलं, रील्समध्ये बघितलेलं, खूप छान मेंटेन केलेलं आहे. सो ते बघू कुठे नियर बाय लोकेशनला आहे, कसं काय आहे, आणि मग त्या हिशोबाने आम्ही थोडंसं जाऊन सांगू तुम्हाला ते गार्डन कसं. म्हणजे मी व्हिडिओज वगैरे 2-3 बघितलेले, मस्त वाटत होतं. सो बघू थोडेफार प्लेसेस एक्सप्लोर करू. काही म्हणजे बरेच रील्स असं मला सवय, कुठलं लोकेशन असेल, फूड वगैरे रील्स एक्सप्लोर करत असते. एक्सप्लोर अडकलो चुका पकडण्यात एक नंबर. एक्सप्लोर करत म्हणजे मला सवय आहे सेव्ह करायची. सो माझ्या काय बोलतात कलेक्शन, इंस्टाग्रामच्या कलेक्शन्स मध्ये बरेच हे आहेत सेव्ह केलेले फूड आणि लोकेशन वगैरे. असं तर पुण्यासाठी पण गार्डन वडापाव वगैरे पण मी बऱ्याचदा बघितलाय, पण अजून ट्राय नाही केला. वडापावचा फेवरेट आहे डाय हार्ट फॅन. वडापाव झालाच पाहिजे, 365 डेज मी खाऊ शकते. ट्रॅव्हलिंग कम्प्लीट नाही होत. राईट. सो बघू आता करू. एकतर काहीतरी साऊथ इंडियन ब्रेकफास्ट मध्येच बघू, कारण की मल्हार पण काहीतरी काय खातो, डोसा किंवा मेदूवडा वगैरेच खातो. मग तो एकदा बघून नेहमी, एकतर ते वैशालीमध्ये गर्दी असते, ट्राय करू. नसेल गर्दी तर मग तिकडे जाऊ, कारण की टेस्ट वगैरे चांगली आहे त्यांची, टिपिकल साऊथ इंडियन टेस्ट आहे. आणि अजून काय बघू, पुढचे लोकेशन्स काय असेल तुम्हाला अपडेट करू. सो चला आता आम्ही निघतो पुन्हा एक्सप्लोर करायला. बाय. आपण मल्हारला विचारूया एक मिनिट. ए मल्हार काय खातोय? रोज केक खातोय तू? ए मल्हार आपण कुठे जाणार आहे आता? गणपती बाप्पाला सांग ना. गणपती बाप्पाला काय हो ऍड. ए सांग ना. सडनली चेंज झालाय. जसं सूरज बोलला की पोहे खायचे, आम्ही सगळ्यांनी वेगळ्या वेगळ्या टाईपचे पोहे घेतलेले आहेत. एक इंदोरी पोहे आणि सुदामाचे पोहे, नॉर्मल पोहे म्हणून घेतलेत, कोकणी पोहे. म्हणजे इंदोरी पोहे हे एक वेगळा प्लेट आहे आणि सुदामाचे पोहे वेगळा प्लेट आहे. सो तिथून 2 ट्राय केले आणि एक हे काय इंदोरी पोहेमधून एक ट्राय केलेला आहे. सो खाऊन बघतो आता कसं आहे. हॅलो, मल्हारच्या फरमाईश करून मी आज पुढे बसलेली आहे. बिचारा कालपासून बोलतोय. अरे ते नीट तरी नीट काय मल्हार इकडे बघ ना. मला पोहे कसे होते? मल्हारने खाल्लेच नाही. मला सांगूच शकत नाही. मल्हार तुला काय खायचंय? चॉकलेट. अरे नुसतं मल्हार चॉकलेट वरच आहे. आणि आम्ही तुम्हाला मल्हारचा अजून एक व्हिडिओ दाखवू, त्यात मल्हार लहानपणी बोललेला की चॉकलेट नो बॅड हॅबिट बोलतो आणि स्वतःच खातो. काय चॉकलेट नो बॅड हॅबिट. ओके, इथली सांगितलं चॉकलेट नाही तर इथं बॅड हॅबिट. ओके. मग काय खायचं? शनिवार वाड्याच्या इथे आलेलो आहोत, पण आम्ही जाणार आहोत दगडूशेठला. मोठ्याने बोल ना. खूप गर्दी दबक्या आवाजात बोलते. दबक्या आवाजात बोलते का मी? ठीक आहे, बघूया. आवाज तुला शोभत नाही ग. तेच ना, माझ्याशी बोलताना एकदम मोठा आवाज असतो. बोला आता मित्रांनो, आम्ही आलो आहोत शनिवार वाड्याच्या इथे, पण आम्ही जाणार आहोत दगडूशेठला. इथे सुदामा, ब्रह्मा इडली सगळे आउटलेट आहेत. आता आम्हाला हा इच्छा उडाली. डिपेंड्स आउटलेट आउटलेट वरती पण आहे. हा ते पण. हा कधी कधी होतं तसं, बट स्टील इथे ट्रॅफिक खूप आहे. स्पेशल आहे. पार्किंगला भेटावं, पार्किंग मध्ये जागा भेटावी किंवा पार्किंग. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता की इथे लाईन खूप होती आज संडे असल्यामुळे. मोठी लाईन होती. सो आम्ही मग पास करून 100 रुपीजचे पास करून आलो. आणि चप्पल स्टँडच्या इथे चप्पल एक कॉर्नर. एक नावा अरे कहना क्या चाहते हो? नावाचा गणपती बनवून घेत होते आणि मल्हारला खूप आवडतो गणपती. सो मल्हारच्या नावाचा आम्ही बनवून घेतलेला. खूप सुंदर केलेला आहे. म्हणजे तुम्ही ब्लॅक पेपर मध्ये कराल तर तो 150 रुपीज आहे. हा ब्लॅक मध्ये 150 आणि व्हाईट पेपर मध्ये 60 रुपीज होते. मल्हार एकदम छान प्रिंट केलेलं. हा बघा, मल्हार खूप एक्सायटेड आहे. सो आता आपण जाऊया FC रोडला. जाऊ
पार्किंगला आम्हाला काही जागा भेटली नाही. सो आता दीदीने उकडीचे मोदक घेतलेले आहेत गरम तर आम्ही हे मोदक पण खाऊ. मल्हारला पेढा हवाय. मल्हार बोल पेढा पाहिजे. पेढा पाहिजे. मल्हार त्याच्या डॅडीला जे पेंट केलेलं ते दाखवतोय. सूरजला माहिती नव्हतं पण हा, सूरजला माहिती नव्हतं कारण सूरज त्याचं कार नाव पार्किंग लिहिलंय. करायला आला. त्याचं नाव लिहिलंय. हो, मल्हारचं तुझं काय झालं? गणपतीचा फॅन मल्हार आहे. ओळख? मल्हारचं नाव लिहिलंय. मल्हार खुश आहे. मल्हार उड्या मार. तुला अजून नाही दिसत आहे मल्हार. सो मित्रांनो, पुण्याचा ब्लॉग एंड करणं त्या दिवशी राहून गेलेला. सो आज त्याचा एंड करत आहोत. तर आम्ही त्या दिवशी मॉर्निंगला निघालेलो जस्ट पुणे एक्सप्लोअर करायला. बट सुरुवातीला आम्ही पोहे वगैरे ब्रेकफास्ट केला. त्याचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही दगडूशेठ हलवाई गणपती पुण्याचा प्रसिद्ध तिथे दर्शनाला गेलो. तिथे पण खूप लाईन होती आणि ट्रॅफिक पण जाताना खूप होतं. त्यामुळे सूरज कार पार्किंगसाठी FC रोडला गेलेला आणि आम्ही पण गर्दी असल्यामुळे पास घेऊन दर्शनाची लाईन घेतलेली. सो त्यानंतर दर्शन करून झाल्यानंतर आम्ही पण FC रोडला गेलो. तिथे वैशालीमध्ये ब्रेकफास्ट करायचा प्लॅन होता बट तिथेही खूप गर्दी होती. आम्ही नाव दिलेलं बट भूक जास्त लागलेली. सो त्याच्यामुळे आम्ही तिथेही वेट केला नाही नंबरसाठी. नंतर आम्ही तिथून गुडलक कॅफेमध्ये गेलो. तिकडचा बनपाव मस्का फेमस आहे बट गुडलक कॅफेमध्ये पण गर्दी होती. सो तिथे पण आम्ही वेटिंगला नाव दिलं बट थांबलो नाही. सो मग आम्ही माझ्या एका फ्रेंडने आणि त्याने सजेस्ट केलेलं आणि मीही माझं ऑफिस पुण्याला होतं आधी. तर एकदा भैरवी म्हणून बाणेरमध्ये एक रेस्टॉरंट आहे. खूप सुंदर आहे. व्हेज रेस्टॉरंट आहे. टेस्टी आहे. सो आम्ही तिथे लंचसाठी गेलो. तिथे आम्ही लंच केला आणि त्यानंतर सरळ मुंबई दौरा चालू केला. मुंबईला यायला थोडा लेट झाला त्यामुळे त्या दिवशी रात्री क्लोज करता नाही आला ब्लॉग. आणि कामोठ्याला थांबून, कामोठ्याला वडापाव फेमस आहे पडवळकरचा, तो वडापाव खाल्ला आणि मग आम्ही घरी आलो. सो या पुणे दौऱ्यामध्ये एवढंच होतं. सो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्रेस ऑन बेल आयकॉन सो आमचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. सो आतासाठी बाय.